नंदूला तू का बोलवलं होतंस इथं? सांग ना, का बोलवलं होतंस? तुला काही झालं नव्हतं तर? मुद्दा हा आहे, आनंदीला का बोलवलं? छान छान छान, तुम्ही मलाच बोला. आता काय मी प्रत्येक वेळेला माझं दुखणं सिद्ध करत बसू का? तुमच्या लाडक्या सुनेमुळे झालीये माझी अवस्था, कळलं? तिच्यामुळे. मी काही केलं तरी त्याचा चुकीचाच अर्थ काढायचा असं ठरूनच ठेवलंय का तुम्ही? कारण तू चुकीचंच वागतेस. मला सांग, तू या घरात आल्यापासून काय बरोबर केलंयस? तुमचीच काळजी घेण्यासाठी या नर्सना घेऊन आले ना मी. सोड जाऊ दे. मंदा मंदा, अगं जरा विचार कर ना. अगं आता आपली वय होत चालली आहेत, मुलांना त्यांचं त्यांचं आयुष्य आहे. मग घरात एखादा माणूस असला तर काय हरकत आहे, मी म्हणतो. जरा समजून घे ना. अगं हे सगळं तुझ्याच तब्येतीसाठी चाललंय ना. तुम्हालाच समजत नाहीये. उलट माझी तब्येत सुधारावी म्हणून नाही करत आहे का ही सगळं हे? त्याच्या मागे कट कारस्थान आहे. दिसतं तसं नसतं ना, म्हणूनच तर जग फसतं. फसवते ती, आपल्याला फसवतेय. वरून ही जी काही साळसूट दिसतेय ना, तशी नाहीये ती. पक्की आतल्या गाठीची आहे, कळलं? हे सगळं ना मला ती त्रास देण्यासाठीच करतेय. मला वेड ठरवण्यासाठी करतेय. ही सगळं ठरवून करतेय, ही ठरवून करते. स्वानंदी, कसला इतका विचार करतेस? आता जे काही घडून गेलं त्याचा विचार काय करायचा त्यात? सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडलं ना. अन्याय झालाय माझ्या अप्पीवर. ती एखादी नकोशी वस्तू असल्यासारखं टाकून गेला तिचा नवरा इथे. हो म्हणजे डेफिनेटली वरकरणी तसंच वाटेल प्रत्येकालाच. वरकरणी? वरकरणी म्हणजे नक्की काय म्हणायचंय ग तुला? आता हे सगळं जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा नेमकं मी काहीतरी पाहिलं जे आय एम शुअर दुसऱ्या कोणीच बघितलं नसणार आहे. कारण अर्पिताताईंचे मिस्टर अचानक जेव्हा गप्प झाले तेव्हा मला असं वाटलं, म्हणजे मला वाटलं की अर्पिताताई बहुतेक त्यांना नजरेने काहीतरी सांगत होत्या का धमकावतच होत्या. इतकी तुझी आता हिंमत वाढायला लागली आहे का की माझ्या अप्पीवर म्हणजे राजवाड्यांच्या घरातल्या मुलीवर संशय घेण्या इतकी हिंमत वाढली तुझी? तो माणूस माझ्या मुलीशी इतका वाईट वागला, माझ्या अप्पीला रडवलं त्यांनी, तरी तुला माझी अप्पी खोटी वाटते? मी फक्त नजरेला दिसलं तेवढं सांगितलं. नजरेला दिसलं तेवढंच? नजरेला दिसतं ते सगळंच खरं असतं? हा? आणि कोण आहेस कोण तू स्वानंदी? खूप मोठी डिटेक्टिव्ह आहेस का तू? घरातल्यांवर हेरगिरी करायची ना तुला सवय लागली आता. नाही, गेले काही दिवस मी बघतेय तू खूप हातपाय पसरायला लागली आहेस. सतत आपणच कसे हुशार, आपण किती चांगले, आपल्याला या घराची किती काळजी आहे, असं सतत सतत दाखवायचं असतं ना तुला समरला. नाही, मला राजवाड्यानं काहीच दाखवायची गरज नाहीये. कारण मुळात मला खरी खरी कुटुंबाची काळजी आहे हे त्यांना माहिती आहे. आणि राहिला प्रश्न हेरगिरीचा, तर विश्वास ठेवा मला आनंद नाही होते. पण आता काय करणार, सत्य शोधून काढायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात ना.